पुन्हा एकदा बॉलर तयार स्वप्नील. या वेळेला नो बॉल, फुल टॉस. बॉलवर मात्र या वेळेला बिमरच्या चेंडूवर सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता. कणखर फलंदाजी, ग्रेट बॅटिंग, छोटा पॅक बडा धमाका. वय वर्ष फार कमी आहे परंतु आपली पर्सनॅलिटी या वेळेला अप्रतिम दाखवत असताना चांगली फिटनेस या वेळेला आपण पाहू शकतात. हेल्थ इज वेल्थ. आणि संघाची धावसंख्या तब्बल जर आपण पाहिली तर शेखर किनी या वेळेला दर्शवत आहे 70 वर जाऊन पोहोचले गेली. 70 रन्स ऑन दी बोर्ड. 45 वर जाऊन पोहोचला गेलाय तो मृदुल पाटील. 5 धावांना पासून मात्र या वेळेला अर्धशतकापासून दूर आहे. या वेळेला मात्र ऑन साईडला पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं बाप्पा मोरया चषक 2023 मध्ये मृदुल पाटील. चहू बाजूने बॅट दाखवायची आहे. वॉड बॅटिंग. टाळ्यांचा गजर यायला हवा प्रेक्षकांकडून. सुपर बॅटिंग, सुपर एंटरटेनमेंट केलं जातोय. मृदुल पाटीलच्या बॅटमधून पहिलं अर्धशतक या हंगामामधलं असेल, नो डाऊट अबाउट इट. 6 षटकार, 3 चौकार आणि 340चा स्ट्राईक रेट. ग्रेट, इनक्रेडिबल बॅटिंग. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनतायत तर प्रेक्षक क्षेत्ररक्षक बनत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार. षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या जयप्रकाश एडवन या संघाची जाऊन पोहोचते तब्बल 82 धावा. खेळपट्टी अक्षरशः मात्र आपण पाहिलं तर फलंदाजांच्या प्रेमात पडले परंतु रुची फायटर सरतोडी संघाने खार्डी संघाला दाखवून दिलं की गोलंदाजासाठी सुद्धा उपयुक्त खेळपट्टी आहे. लगातार 3रा षटकार, 4था षटकार पाहायला मिळतो आणि या 4 षटकाराने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 88. 89 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय अर्धशतकाच्या कुशल नेतृत्वावर. आणि या वेळेला प्रबळ इच्छाशक्ती बाळगणारा मृदुल पाटील या वेळेला नतमस्तक होत असताना सूर्यनारायण देवाला. ग्रेट बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत मृदुल पाटीलच्या बॅटिंगसाठी. अफलातून फलंदाजी. पहिलं अर्धशतक.